नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मांदिवले येथे शानदार दिंडीने विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न। दापोली तालुक्यातील नॅशनल हायस्कूल मांदिवली येथे 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा प्रारंभ शानदार अशा विज्ञान दिंडीने झाला। शास्त्रज्ञांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या रथाने सोहळ्याला रंगत आली। ढोल ताशांच्या गजरात सर्वांनी लेजिमावर ठेका धरत आनंद सोहळ्यात सहभाग घेतला। तदनंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर शालेय विद्यार्थ्यांनी सुस्वर ईशस्तवन स्वागतगीते सादर केले। कर्म हेच मजहब समजून आपल्या समूहामार्फत उत्कृष्ट असे काम करत असलेले नॅशनल हायस्कूल मांदिवलीचे कर्तबगार मुख्याध्यापक फैयाज अहमद वलेले यांनी आपल्या उत्कृष्ट नियोजनातून दाखवून दिले, असे दापोली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी गौरवोद्गार काढले। आधुनिक युगात कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच आभासी जीवन जगताना सर्वत्र पाहायला मिळते, पण शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून तालुक्यातील अनेक बालवैज्ञानिकांनी सुबक अशा प्रतिकृती बनवल्यामुळे विज्ञान प्रदर्शनात वेगळी रंगत आल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच दिलेली जबाबदारी गांभीर्याने घेण्यापेक्षा उरकण्याकडे कल असतो, पण मांदिवलीसारख्या गावाने केलेले नेटके आयोजन, आदरातिथ्य पाहता ग्रामीण भागातील हे कार्य स्पृहणीय असल्याचे बळवंतराव यांनी प्रास्ताविकात पुढे सांगितले। दी यंग पीपल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर अजित सावंत यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सदर समारंभास ईशस्तवन व स्वागतगीताने प्रारंभ झाला। यावेळी सहाय्यक BDO दिलीप मर्चंडे, दी यंग पीपल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर अजित सावंत, सचिव अब्दुल कादिर खाचे, सहसचिव असलम जुवळे, खजिनदार अहमद वलेले, गावच्या सरपंच तुळसा जाधव, शालेय समिती चेअरमन नूर मोहम्मद मुकादम, इक्बाल मुकादम, बिलाल मुकादम, हशमत मुकादम, विज्ञान नोडल विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, रामचंद्र सांगडे, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष आकाराम महिन तसेच सर्व केंद्रप्रमुख व सर्व संघटनांचे पदाधिकारी, माध्यमिक प्राथमिक शिक्षक तसेच पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। यशस्वी विज्ञान प्रदर्शनाचे सर्व श्रेय हे ग्रामस्थ आणि नॅशनल हायस्कूल मांदिवली आणि त्यांच्या संस्थेला आहे। शाळेतील आजी-माजी विद्यार्थी यांनीही झटून योगदान दिल्यामुळे हे प्रदर्शन यशस्वी होत असल्याचे बळवंतराव यांनी मनोगतात सांगितले। तर सहाय्यक BDO दिलीप मर्चंडे यांनी विज्ञान शिक्षणामुळे प्रगती होत असून मिळवलेल्या ज्ञानाचा योग्य वापर झाला पाहिजे असे सांगत सर्व सहभागी बालवैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी तालुक्यातील इस्रो, नासा अभ्यास दौऱ्यासाठी गेलेले विद्यार्थी, माजी मुख्यमंत्री, शाळा निवड झालेल्या जिल्हा परिषद तसेच खाजगी गटातील शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार, मांदिवली हायस्कूलमधील शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला। काहीतरी आगळं-वेगळं काम करावं हे समजून प्रभागातील सर्व शिक्षकांना आणि संस्थेच्या सर्व विश्वस्तांना, ग्रामस्थांना विश्वासात घेऊन 3 दिवसाचे आयोजन केल्याचे तसेच सदर सोहळ्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम, BDO गणेश मंडलिक यांनी शुभेच्छा दिल्याचे मुख्याध्यापक वलेले यांनी सांगितले। शेवटी केंद्रप्रमुख दिनकर क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले आणि उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली। सूत्रसंचालन जीवन सुर्वे, आसिफ मुरुडकर, रश्मी पवार, गीता पाध्ये यांनी केले। विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातून प्राथमिक विद्यार्थी 96, माध्यमिक विद्यार्थी 40 तसेच दिव्यांग विद्यार्थी 3, माध्यमिक व प्राथमिक शिक्षक प्रत्येकी 6, परिचर 3 अशा 154 प्रतिकृती मांडण्यात आल्या असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, दापोली। त्याची जी थीम आहे यावर्षीची, हे 3 दिवसीय विज्ञान प्रदर्शन असतं। काल त्याचं मांडणी झाली, आज उद्घाटन आहे आणि उद्या समारोप होतो। या 3 दिवसीय विज्ञान प्रदर्शनाची यावर्षीची थीम आहे, त्याच्यामध्ये शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा प्रमुख विषय याच्यामध्ये आहे। त्याच्या अंडर असणाऱ्या 7-8 विषयावरती संपूर्ण तालुक्यातल्या ह्या बालगोपाळ शास्त्रज्ञांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवलेला आहे। कारण आता अखेर जर आपण सगळ्यांच्या संघटना आहेत, या भागातल्या सगळ्या शाळा आहेत, सर्व मुख्याध्यापक आहेत, विशेषतः या कांगवे केंद्राचे केंद्रप्रमुख जे आहेत ते प्रभारी आहेत क्षीरसागर सर, तर त्यांनी सुद्धा अतिशय
वापरू शकतो आणि हा गार्बेज डंपिंग सेंटर जहाँ पर कचरा एक गोल्ड में